पती म्हणजे कायम पैसे देणारी मशीन आहे का? पत्नीमुळे त्याची अर्निंग कॅपॅसिटी गेली असेल तर मग कायद्यानेही त्याच्यावर अन्याय होणार का? कायदा दोन्ही बाजूने समान न्याय देतो का? मेंटेनन्सच्या केसेसमध्ये हजबंडची अर्निंग कॅपॅसिटी किती महत्वाची आहे? अशा कंडिशनमध्ये कोर्ट मेंटेनन्स देण्याचे नाकारू शकते का? पत्नीच्या कृत्यांचा पतीच्या अपंगत्वाशी संबंध असेल तर? या संबंधात अलाहाबाद हायकोर्टाने अत्यंत महत्वाचा निर्णय दिलेला आहे. अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला हा निर्णय कायद्यातील इक्विटीच्या सिद्धांताला महत्व देतो. पत्नीच्या वर्तनामुळे किंवा तिच्या नातेवाईकांच्या वर्तनामुळे पती अपंग झाला असेल तर तरीही कोर्ट मेंटेनन्स ग्रँट करेल का? कारण स्वतःच्या चुकीचा फायदा घेण्यास कायदा नकार देतो. या व्हिडिओमध्ये अलाहाबाद हायकोर्टा अत्यंत महत्वाचा मानवीय दृष्टिकोन आपण माहिती करून घेणार आहोत. तुम्ही या चॅनलवरती नव्याने आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला काहीच हरकत नाही. व्हिडिओ जर आवडत असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक सुद्धा करू शकता. नमस्कार, मी ॲडव्होकेट राकेश सोनटके. जस्टिस टॉकमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. या मॅटरमध्ये झाले असे की उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील रहिवासी असलेले वेद प्रकाश सिंह हे एक होमिओपॅथिक डॉक्टर आहेत आणि ते स्वतःचे क्लिनिक चालवत असे. त्यांची वाईफ विनिता हिच्याशी नेहमी वाद व्हायचे आणि त्यामुळे त्यांची वाईफ त्यांना सोडून माहेरी निघून गेलेली होती. मात्र तेव्हाच 13 एप्रिल 2019 रोजी या विनिताचे वडील व तिचा भाऊ यासोबतच 3-4 जण या वेद प्रकाश सिंह या होमिओपॅथिक डॉक्टर असलेल्या विनिताच्या हजबंडच्या क्लिनिकमध्ये घुसले. त्यांनी डॉक्टरांना शिवीगाळ देण्यास सुरुवात केली, भांडण केले व जीवाने मारण्याची या डॉक्टरांना धमकी दिली. अर्थातच डॉक्टर वेद प्रकाश सिंह या सर्वांना विरोध करत होते व त्या झटापटीमध्येच विनिताच्या भावाने डॉक्टरांवरती गोळी झाडली. ती गोळी डॉक्टर वेद प्रकाश सिंह यांच्या मणक्यामध्ये जाऊन घुसली. तेव्हा ते सर्व तिथून पळून गेले व डॉक्टरांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी मात्र वेद प्रकाश सिंह यांना इशारा दिला, जर ती गोळी काढल्या गेली तर तुम्हाला अर्धांगवायू होऊ शकतो. त्यानंतर मात्र डॉक्टर वेद प्रकाश सिंह व्यवस्थित बसू शकत नव्हते आणि त्यामुळे डॉक्टर बेरोजगार झाले, त्यांची अर्निंग थांबली. याचा त्यांच्या मानसिकतेवरती गंभीर परिणाम झाला, कारण त्यांची अर्निंग कॅपॅसिटी थांबलेली होती. हे सर्व झाल्यानंतर विनिताने मेंटेनन्सची केस फॅमिली कोर्टामध्ये फाईल केली. या मेंटेनन्सच्या ॲप्लिकेशन सोबत इंटिरिम मेंटेनन्स सुद्धा विनिताने मागितले, परंतु फॅमिली कोर्टाने मात्र इंटिरिम मेंटेनन्सची ॲप्लिकेशन फेटाळून लावली विनिताची. त्यानंतर विनिताने हायकोर्टामध्ये रिव्हिजन ॲप्लिकेशन फाईल केली आणि मेंटेनन्सशी संबंधित अलाहाबाद हायकोर्टाने अत्यंत महत्वाचा मुद्दा येथे अधोरेखित केला. यामध्ये हायकोर्टाने म्हटले की वाईफमुळे किंवा तिच्या कुटुंबातील सदस्यांमुळे हजबंडची अर्निंग कॅपॅसिटी जर संपवली किंवा ती वाईफ किंवा तिचे नातेवाईक हजबंडची अर्निंग कॅपॅसिटी संपवण्यात कारणीभूत ठरले असेल तर अशा कंडिशनमध्ये ती वाईफ हजबंडला मेंटेनन्स मागू शकत नाही, कारण हा हजबंडवर एक गंभीर अन्याय आहे. वाईफला मेंटेन करणे हे प्रत्येक हजबंडची जबाबदारी आहे, परंतु तो तिचा लीगल राईट नाही. कोर्टाने येथे स्पष्ट केले की हजबंडचे इन्कम जर त्याच्या वाईफमुळे किंवा तिच्या नातेवाईकांमुळे जर संपुष्टात आले असेल तर अशा कंडिशनमध्ये त्या हजबंडला मेंटेनन्स देण्यास बाध्य केल्या जाऊ शकत नाही, असे म्हणत अलाहाबाद हायकोर्टाने विनिताची रिव्हिजन ॲप्लिकेशन फेटाळून लावली. या माहितीचा उपयोग अनेक लोकांना होऊ शकतो. या जजमेंटचा उपयोग त्यांना आपल्या केसेसमध्ये करता येऊ शकतो. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? त्याचबरोबर अलाहाबाद हायकोर्टाने दिलेल्या या जजमेंटवर तुमचे काय ओपिनियन आहे हे मला कॉमेंट करून नक्की सांगा. तेव्हा जस्टिस टॉकमध्ये येथेच थांबूया. थँक्यू सो मच. टेक केअर ऑफ युअरसेल्फ.